नमस्कार मंडळी. चला तर बघूया दाल पकवानची रेसिपी. यासाठी लागणार आहे आपल्याला एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा, त्यासोबतच 1 चमचा मीठ, थोडासा ओवा घातलेला आहे, त्यासोबतच 1 चमचा तेल घालून घ्यायचं आहे मोहनासाठी. आता आपल्याला हे व्यवस्थितपणे थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पिठाचा गोळा तयार झाला की 1 ते 2 मिनिटासाठी त्याला रेस्ट द्यायचा आहे. आता मी एका साईडला डाळ तडका बनवून घेतलेला आहे. तर चला आपण पुरीची तयारी करू. छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि त्याला व्यवस्थितपणे पुरीच्या आकारानं लाटून घ्यायचा आहे. पातळ असा लाटून घ्यायचा आहे जेणेकरून तेलात ही पुरी फुगणार नाही. यासाठी मी फोकच्या साहाय्याने त्याला बारीक बारीक असे होल पाडून घेतलेले आहे. अशा मी 2 पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तेल चांगले गरम झाले की त्याच्यामध्ये मी पुरी सोडलेली आहे. मीडियम हीटवरती आपल्याला दोन्ही बाजूने चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. आता या पुरीवरती आपण तडकावाली डाळ घालायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि टेस्टसाठी हिरवी चटणी आणि चिंचेचा कोळसुद्धा घालून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दाल पकवान तयार आहे. खूप टेस्टी आहे. नक्की करा आणि मला सांगा. थँक्यू.